और इस वक्त हम मौजूद है आज़ाद मैदान में। हमारे साथ कुछ लोग हैं जिनके साथ कुछ ऐसी बातें हो गई है, तो आइए उन्हीं से जानते हैं कि ऐसी क्या बात हुई जो वो बताना चाहते हैं। आइए मिलते हैं उनसे। तो सर, हमें ये बताइए कि क्या हुआ है, आप कहाँ से आए, आपका नाम क्या है और आप कितने दिन से यहाँ पे है? माझं नाव सचिन पाटील इंगोले आहे। मी राजमुरा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे ह्या व्यक्तीनं सामान्य जनतेवर अन्याय अत्याचार केलेला आहे। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी लाईव्ह फोटो आहेत की कुठलीही कारवाई न होता सामान्य जनतेला हाताला फेटा बांधून मारणे, त्याच्या हातात दुखरणे आणि त्याच्याकडून पैसे उकळणे हाच एकमेव उपाय या लक्ष्मण केंद्रेचा आहे। आमची पहिली मागणी असे की अशा बंडखोर अधिकाऱ्याला, भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मग तुम्ही याच्या पुढे हे सगळं झालं तेव्हा तुम्ही, म्हणजे हे नवीन तर नाही असेल त्यांचा, याच्या पुढे बी त्यांनी काही छळ कपट केले असेल, त्याच्याबद्दल पण सांगा की हे कधीपासून चालू आहे? गेल्या 2 वर्षापासून ज्या दिवशी मुखेड पोलीस स्टेशनला लक्ष्मण केंद्रे हा भ्रष्ट अधिकारी आला आहे तेव्हापासून सामान्य जनतेला अन्याय अत्याचार करायचं काम हे लक्ष्मण केंद्रे केलेलं आहे। माझ्यासोबत एक महिला आहे, त्या महिलेला फिर्यादी महिला असून त्या महिलेला फिर्यादीलाच बांधून मारायचं काम हे लक्ष्मण केंद्रे केलेलं आहे। तर तुम्ही त्या महिलेला विचारू शकता कशा प्रकारे त्या महिलाचा छळ झाला आणि ते लक्ष्मण केंद्रेने त्याला कशा प्रकारे बांधून मारलं। तो हमारे साथ महिला भी है, आइए उनसे ही पूछते हैं कि उनके साथ भी क्या हुआ। तर तुमच्या बरोबर काय झालं, तुम्ही कशाला गेलेले तिथे आणि काय सांगितलं, कशा बदल झाला तुमच्या बरोबर सांगा मला। मी गेलेली तिथे माधुरी पिराजी नाममुळे मी गेलेली, म्हणजे अर्ज घेऊन गेलेली त्याच्याकडे काहीतरी न्याय द्या म्हणून, केस करायला म्हणून। त्याच्यामुळं बसल्यामुळं काही न्याय तर नाही दिली, उलट उचलून घे फार फाडून मारहाण करून आतमध्ये घेऊन, म्हणजे हाताला फेटे फेटे बांधून पेसा घेतला, माघारी घे असं तसं म्हणून मारहाण करून मला बाहेर काढलं। त्याच्यामुळे इथं आली न्याय भेटेल म्हणून। मग तुम्ही सांगितलं नाही की हे असं महिला बरोबर असा व्यवहार करणं चांगलं नाही म्हणून? का नवीन मीच नाही, सर्वांबरोबर महिला बरोबर तसंच करत होतो। सर्व माणूस असो बाई असो, त्याची पद्धतच आहे ती। सर, आप क्या बोलना चाहेंगे? मॅडम, मी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील रहिवासी आहे। मुखेड तालुक्यामध्ये 2 वर्ष झालं पोलीस निरीक्षक म्हणून लक्ष्मण केंद्रे यांची नियुक्ती झाली आहे। अतिशय चुकीच्या पद्धतीने, अतिशय घमंडी PSI। पोलीस म्हणलं तर सर्वसामान्य जनतेचे रक्षक म्हणून ते खातं समजलं जातं आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये। पण ते पोलीस या नावाला, पोलीस निरीक्षक तर सोडाच, पण पोलीस या खात्यालाच कलंक असा अधिकारी आहे तो। अतिशय चुकीच्या पद्धतीने 2 नंबर धंदे मुखेडमध्ये, मुखेड शहरामध्ये, मुखेड तालुका आहे नांदेड जिल्ह्यातील 91 विधानसभा, त्या विधानसभेमध्ये टोटल 2 नंबरचे धंदे, हप्ते वसुली करणे, वाळूचे दिवसाढवळ्या गाड्या रेतीच्या पोलीस स्टेशनच्या चौकी समोरून जाणे आणि वाळूच्या गाड्याला प्रशासनाला अडचण व्हायली, प्रशासनाच्या लक्षात आली म्हणून त्यांनी त्या ठिकाणची पोलीस चौकी सुद्धा, बस स्टँडवर एक चौकी होती तर ती चौकी सुद्धा बंद केली, जेणेकरून 2 नंबर धंद्याला कुठलीच अडचण येणार नाही अशा पद्धतीचे त्याचे काम आहे। आणि त्याची वसुली करण्याचे काही मोजके टवाळके आहेत, राजकीय काही गुंड आहेत त्यांच्याकडे, ते राखून ठेवलेले आहेत आणि त्या गुंडाच्या माध्यमातून त्यानं मुखेडमध्ये दहशत पसरवण्याचं काम केलं आहे। कुणाचे 2 नंबर गुटखा असेल त्याचा हप्ता, वाळू असेल त्याचा हप्ता, कलप असतील त्याचा हप्ता, दारू असेल त्याचा हप्ता, चुकीच्या पद्धतीने असं मुखेडला दाबण्याचं काम राजकीय वरदहस्तातून त्यांनी केलेलं आहे। मग ह्याच्या पुढे तुम्ही हे कधीपासून चालू आहे ते तुम्ही तिथं तुमच्या जे राहत आहे तुम्ही तिथं तुम्ही सांगितलेलं होतं काय सगळ्या पोलीस स्टेशन वगैरे मध्ये? मॅडम, आम्ही नांदेड जिल्ह्याचे IG साहेब शहाजी उमाप साहेब यांनाही आम्ही तक्रार केली। नांदेड जिल्ह्याचे SP साहेब अविनाश कुमारजी यांच्याकडेही तक्रार केली आहे, पण त्यांनी कुठलंही त्या ठिकाणी ॲक्शन घेत नाहीत। त्यामुळं आम्हाला या माहितीस्तव त्यांनी तिथल्या नांदेड जिल्ह्यावरती ॲक्शन घेत नसल्या कारणामुळे आम्हाला मुंबई गाठावं लागली। सर, आप क्या बोलना चाहेंगे? इन्होंने जो बात कही है आप भी क्या बताएंगे हमें? जगाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या गृह खातच हा भ्रष्टाचारी आहे, या सरकार भ्रष्टाचारी आहे। लाडक्या बहीण योजना देऊन लाडक्या बहिणीलाच पोलीस ठाण्यामध्ये घालून मारहाण करतात। ह्या सरकारनं जे काही अत्याचार काम चालू आहे सगळ्या जगानं बघत आहे, तरी पण आमच्या मुखेड तालुक्यातून आलेले आहे महिलांना आणि आमचा मुखेड भाग ग्रामीण भाग जास्त असल्यामुळं तिथले भाजपचे आमदार तुषार राठोड त्याच्या हाताशी धरून
फक्त त्याच्याच कार्यकर्त्याचे 2 नंबर धंदे चालू आहेत आणि जे नवीन चालू करतात त्याला जाणून बुजून त्रास द्यायचं काम चालू आहे. त्यामुळं आमची विनंती आहे की SP साहेब सुद्धा तिथे भ्रष्टाचार आहेत. अविनाश कुमार म्हणून आहेत SP, त्या SP ला फक्त पैसे लागतात. असे 2-3 पोलिटिशियन आहेत त्या ठिकाणी 25 लाख त्यांना देते जमा करून त्यांनाच पोलिटिशियन देतात. त्याबद्दल SP सहित निलंबित झाला पाहिजे आमची इच्छा आहे. मग ह्याच्या पुढे काय ऍक्शन घेणार तुम्ही लोक? आम्ही आज 5वा दिवस आहे, 6वा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आम्ही आत्मदहन करणार आहे 2 दिवसामध्ये. हे तुम्ही आणखीन जास्त लोक आले आहे की तुम्ही एवढेच जण आहे? 10-15 लोक आहेत बाहेर गेलेले आहेत, अजून येतात. कारण का शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे येऊ शकले नाही ते लोक आणि ग्रामीण भागात असल्यामुळे त्याला राहण्याची सोय नसण्या गेल्यामुळे फार अडचणी होत आहे. तर जसं तुम्ही बघितलंय ह्यांची काही तक्रारी आहे, ते नांदेड गावावर आले आहे आणि त्यांची काही तक्रारी आहे. आता त्यांच्या तक्रारीबद्दल ते अजून आपला इथं बसले आहे. किती टाइम होणार ते माहिती नाही, पण ते आपल्या तक्रारीवरती अडीखम आहे. मी पूजा, कॅमेरामॅन महेश संगती, TV 360 न्यूज.